नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष शिवचंद्र. मित्रांनो, आपण पाहू शकता शाळेजवळच हा रस्ता खराब झाला आहे. बघा, पाहू शकता शाळा आहे. पाहू शकता गाड्याला वाट काढत चालावं लागतं. रस्ता बघा पूर्ण खराब झालेला आहे. बघा बाईकवरांची काय हालत आहे बघा. पाहू शकता तुम्ही, पूर्ण रस्ता खराब झालेला आहे. हां बघा, बघा. आता मला सांगा, शाळेच्या मुलांना जायचं असेल तर कुठून वाट काढत जाणार? गाड्यांमधून कुठून वाट काढत जाणार? त्या रस्त्याच्या खड्ड्यातून जाणार वाट काढत. बघा, पाहतो का शाळेजवळच खड्डा झाला आहे. बघा, पाहू शकता. बघा, हां नमस्कार ताई. मेन नमस्कार. हा मेन रस्ता सोडला आता. बघा लोक साईडून येतात आहे. हां दादा, साईडून लोक येतात आहे. बघा, हां दादा, प्रत्येक वाहनं साईडून येतात आहे. मग महत्त्वाचा रस्त्याचं काय आहे? मेन रस्ता मधला काय उपयोगाचा आहे मला सांगा. त्या वाहनांना अशा साईडूनच यावं लागत असेल. मग साईडून नागरिक जाणार का गाड्या जाणार हे आधी लक्षात घ्या. PWD मी तुम्हाला बोलतो आहे, हे ब्रिजचं काम तुम्ही करायला घेतलेलं आहे, ते पण अर्धवटच केलेलं आहे. माल आणून ठेवला आहे. पण हे रस्त्याचं काय करताय? सर्व्हिस रोड बनवा ना आधी. ब्रिजचं काम करायला घेतलं, ते पण बंद करताय, कधी चालू करताय. सर्व्हिस रोड पण बनवत नाही आहे. बघा, साईडून गाड्या जातात आहेत सगळ्या. बघा बाईकवरांची काय हालत आहे. बघा, बघा. बघा, आता याचा कोणाचा ॲक्सिडेंट झाला, काय झालं, कोण जिम्मेदार? आणि एखाद्या गाडीच्यासाठी ना दुसरी गाडी पण अडकते, हे पण लक्षात घ्या. बघा कशा साईडून येतात त्या गाड्या. बघा, मेन रस्त्यामधला कुठं कामाचाच नाही येत आहे. बघा, आता हे लहान मुलं बघा, शाळेतली लहान मुलं, हे क्रॉस करताना काय होईल त्यांचं? सगळ्या गाड्या साईडून येतात आहेत. पहा, बघा मोठी मोठी वाहनं सुद्धा साईडून येतात आहे. मग नागरिकांनी कुठून जायचं? जर गाड्या साईडून जायला लागल्या, रस्त्याच्या कडेने जायला लागल्या, तर नागरिकांनी कुठून जायचं हा प्रश्न आहे. ताबडतोब रस्ता झाला पाहिजे. इकडे कोणी पण कॉन्ट्रॅक्ट घ्या, PWD घ्या, महानगरपालिका, शिवचंद्र, कोणी पण कॉन्ट्रॅक्ट घ्या, मला माहीत आहे, पहिले काम झालं पाहिजे इथे. जर इथे ॲक्सिडेंट झालं तर तुम्हाला मनुष्यवधाचा गुन्हा तुमच्यावर दाखल करण्यात येईल. ही प्रश्न तुम्हाला पहिला सांगतो. हा प्रश्न आहे तुमच्यासाठी. वधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल की नाही? बरोबर आहे दादा? कारण बघा बाईकवाल्यांची किती हालत आहे. लहान लहान मुलं कशी धावतात बघा, गाड्या म्हणून. कसं काय चाललंय? कोणी पण असू दे, जर इथे ॲक्सिडेंट झाला तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. बघा गाड्या कशा वाट काढत जातात आहे. बाईकवाल्यांची लय हालत आहे. बघा शाळेतले मुलं, आजकाल गाडीची रोड जास्त खराब होत आहे. हा पाहू शकता सर्व गाड्या काढल्या जातात आहे. मधल्या रस्त्याचा उपयोग का मला सांगा. आणि काम कोणी पण करा, PWD वर ढकलू नका, जितेंद्र महानगरपालिकेवर कोणावर ढकलू नका. तुम्ही करा ना, कोणी पण करा, आम्हाला रस्ते चांगले पाहिजे बस.
धन्यवाद. आणि नायगाव ते बापानेपर्यंत सगळा रस्ता खराब झालेला आहे, ते मी नमूद करतो. जिथे जिथे रस्ते खराब आहे तिकडे चांगला करा. नागरिकांचे हाल व्हायला नको. हा 5 मिनिटाचा व्हिडिओ काढला आहे, पण या 5 मिनिटात बरंच काही सांगून गेलो मी, ते जरा बघा. धन्यवाद.